काकड्या ना कुठ हरवली पाखर, हरवली पाखर. माझं पाखरू अयो ओय अगं काय लागा तुला कुठं कुठं हुडकतोय मी. अगं काय डाऊनलोड काय होय. किती वाट बघितली माझी मी तुझी. तो आता थांब म्हणतोय तर अगं अगं त्यो अयो हे घुबड इथं काय करते अजून पण भया. अयो ह्याला पण नेमकं इथंच यायचं होतं का. आता मी घरी कशी जाऊ. तू तू कोण प्लास्टिक सर्जरी केली काय. ए माकडा लाज वाटते का. अंधार पाहून मुलींना छेडतोय. थांब आता पोलिसांनाच बोलवते. अहो नाही 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 तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला वाटलं माझी गर्लफ्रेंड आहे. खोटं बोलू नकोस. थांब आता लोकांना बोलवते. ते तुला बरोबर धडा शिकवतील. ओ चुकलं माझं असं नका करू. अहो चुकलं मला माफ करा. परत असं कधीच नाही करणार. मला माफ करा. तो लोटांगण घालतो हात पाय पडतो तो पाया पडतो हातात लोटांगण घालतो पण मला माफ करा. असं नका करू. हा ठीक आहे जा आता. परत जर असं केलंस ना तर याद रख. बघणार बी नाही पुरीकडं. माझं लगीन तरी झालं का नाही बायकोकडे बी बघणार नाही. बायकोला हात सुद्धा लावणार नाही मी. अरे गेली कुठं लोक. नको इकडे नको. डॉक्टर टेलर गोपाळ दादा. टेलर तुमच्यासाठी एक शायरी म्हणू. नहीं खुद को आशिक कहकर दुनिया को बहलाता है. खुद को आशिक कहकर दुनिया को बहलाता है और हर सुंदर लड़की में सिर्फ दौलत देखता है. वही तो सिर्फ देवी सिंग कहलाता है. कसं वाटलं. अतिशय घाण. तुला 1000 वेळा सांगितलं डिंपल याआधी सुद्धा देवी सिंग डॉक्टर हे इथे येऊन उच्चारू नकोस. कधी आलीस. तुम्ही जेव्हा छान चांगल्या मनाने उघड डोळ्याने स्वप्न बघत होते ना तेव्हा आले. होय शपथ कसलं भारी ब्लाऊज आहे. हे खरं खरं सोन्याचे जरे का कोणाचं आहे. तुला काय करायचं आहे. ती सुंदर मुली आहे तिचं आहे. त्या सुंदर मुलीचं ते तर आली होती दुकानात चालत स्वतःहून स्वतःच्या पायाने. होय शपथ भारी. डिंपल ती खूप सुंदर आहे. सुंदर आहे त्यापेक्षाही जास्त महत्वाचं ती कैक पटीनं श्रीमंत आहे. होय शपथ. अहो मग वाट कसली बघताय. डाव टाका तिच्यावर आणि तो कोण भाई ना त्याच्यात तोंडावर फेकून पैसे मारा. मग मी हिरण व्हायला मोकळी. तुला सगळं सोपं वाटतं ना घे. इतकं सोपं आहे सगळं आहे. आपला मेंदू काही घाण ठेवला आपण विचार करायचंच सोडून दिलंय. तो मेंदू चालवायचाच नाही ठरवलंय. ती मुलगी घरी काय माझी वाट बघत बसते. या गोपाळ टेलर या मला प्रेमात पाडा. हे घ्या पैसे मला मारून टाका. पैसे घ्या तुम्ही मोकळे व्हा पळून जा. इतकं सगळं सोपं वाटतं. हो हीच गोष्ट मला सरळ साध्या भाषेत सांगितली असती ना तरी कळली असती. नाही कळत. मुद्दाम आडव्या भाषेत सांगावं लागतं तुला. गाव वसण्याच्या आधी भिकाऱ्यासारखं वाडगं घेऊन वेशीवर उभं राहण्याची काही गरज आहे आपल्याला. आता ते सावध जर आपल्या जाळ्यात उडायचं असेल तर त्याची माहिती तुला काढावी लागेल. ठीक आहे तुम्ही म्हणाल ना ती सगळं काम करते. पण ना मला एक छोटासा डाऊट आहे विचारू का. नाही म्हणजे आता तुमच्यासोबत काम करते खरं पण तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा मी. नाही मी सगळं काम करेल मग तुम्ही पैसे पण आणाल पण ते पैसे मला द्यायच्या ऐवजी तुम्ही पळून गेला तर विश्वास कसं ठेवणार ना. या आधी लय वेळा गंडवलंय तुम्ही मला. विश्वासाच्या गोष्टी तू करतेस. इथे आरसा आहे त्याच्यात तोंड बघ आणि स्वतःला सगळं हे विश्वास वगैरे हे सगळं सांग. त्यात आहे ना स्वतःच्या चेहऱ्याकडे बघ. डोळ्यात डोळे घाल आणि स्वतःला विचार विश्वास काय असतो ते. ती चंदा माझ्या उरावर बसून माझ्या डोक्यात दगड मारत होती तेव्हा तू काय केलंस. माझ्या डोळ्यासमोर माझेच पैसे घेऊन पळून दिलीस. कुठे गेला विश्वास. डॉक्टर नाही म्हणजे ते तुमच्यासोबत राहून ना मी आपण विसरायला लागली. ते सगळं जाऊ द्या. आपण एक काम करू. तुम्ही मला प्रॉमिस करा. नाही तर त्यापेक्षा काम करू ॲग्रीमेंट करू ना. ॲग्रीमेंटमध्ये सगळं फायनल करून टाका मग विश्वास बसेल मला. बरं ते पण जाऊ द्या नको. ते ॲग्रीमेंट पण गेलं खड्ड्यात. पिंकी प्रॉमिस करा मला की तुम्ही मला पण पैसा द्या करा. येस आता मी तुमचं सगळं काम करते. डील फायनल. बाय.
माहिती काढ चीज गरजेची आहे. रंजे अगं बाई झी मराठी लाव ना. हा बाई झीची मालिका बघायची. हा झाला आत्यांचा टाइम. आत्या तुम्हाला काय झी मराठीच बघायचं असतं ना? अगं मला ना झी मराठीवरच्या मालिका लई आवडतात बघ. त्यामध्ये कसं समजा नाती गोथी किती छान सांभाळलेलं असते ना, आणि एकमेकांना किती समजून घेतात ते बी समजा किती छान दावलंय ना. अगदी घरातल्या मानी वाटते बघ समजा. म्हणून मला लई आवडतात झी मराठीवरच्या मालिका. अगं तू तर आता ती बघती झी मराठी मालिका. आम्ही तर कवापासून ती अल्फा टीव्ही ऐकतोय. मग आता तुमचं काय विषय आहे का? तुम्ही पुराण पुरुष आहे. हा नाती भीती बघा भारी आहे एकदम, पण घरातल्या नातीला विसरू नका. कुठं हाय कुठं नरू आत्याची ना डोळ्याला दिसना झाली या. लाले कुठं आहे का टिंपल? नाही माहित हो, म्हणजे खोलीमध्ये तर नाहीये. कुठे गेली काय माहिती. असेल इथेच कुठेतरी गावात चक्कर मारत. फुलत आहे बास झाल्या म्हणा चक्रान बिकरा. हा झाले 2 दिवस येऊन. म्हणजे घरामध्ये खाणारी तोंड काय कमी आहे का फुलत आहे? कितीला अजून ठेवून घ्यायचंय? जा म्हणा आपल्या घरी. हा म्हणजे अगं ती पाहुणी येऊन आली आहे इथं घरात. आता इथं थांबली तशा किती कणग्या खाली करणार आहे का ती? आणि हे बघ इथं आठवड्यावर आता ती थांबल, पाहुणी येते आणि मग जाईलच की. आणि आपण स्वतःहून तिला जा म्हणावं एवढं नालायक घर नाही आपलं. हाय का? हाय काही चांगलं सांगायला जावं तर टांगालाच निघते ग तू तर. फुलात आहे तिला आहे ना लई डोक्यावर बसून घेऊ नको. हा आधीच बाहेरून आलेली काय कमी डोक्यावर नाही बसली इथं आपल्या. हा अगं म्हणजे राहिली हित कायमची तर काय करायचं असं म्हणायचं होतं मला. असं कसं पाठवायचं ग तिला? अगं पाहुणी म्हणून ती आली आपल्या घरला, मग आपण तिला कापडे पुढे घ्यायला ना ग. तर कापड चोपडं घ्या. गोपाळ टेलर हाईच जागा मगा ड्रेस शिवायला. हा चमचम वडण्या घ्या. अगं फुलात आहे मी तर म्हणते लालीचे दागिने दे तिला. काय गरज नाहीये वायफळ खर्च करायची आणि रीत भात पाळायची. इथं मी माझ्या माहेरून काय पैशाचं झाड नाही आणलंय परसात लावायला. हा यांच्या माहेरून. हा अगं म्हणजे असं जर करत राहिलो तर रोज उठून कुणीतरी हित्त येईल. मग सगळ्यांचा पाहुणचार करत बसायचा का? सगळ्यांना कापडं चोपडं घेत बसायची का? हे बघ ती काय कापडे घ्यायला आली आहे का इथं? अगं तरणीसाठी पोर आहे, अजून तिचं कळतं बाई नाही. आणि तू बघतेस ना व तिच्या घरातली तिच्याबरोबर कसं वागतात ते. मग आपण तिला काय केलं तर बिघडलं कुठं ग? अगं आपण कोण आहे आपण असं? बाकी पाहुणे मंडळी नाही का त्यांच्यात नाही जात आहेत का तिला? झालं म्हणा आईच्या माहेरला. इथं काय सोनं पुरून ठेवलंय का? ती उकरायला आली होती. मी आधी सांगून ठेवते बरं का, मी तिला इथं राहू देणार नाही. रंजे हे कुणाला ग त्रास होतोय माझ्या नातीचा? मला मग तू बाहेर पड. हं? ती इथंच राहणार. तिला पाहिजेत ना तेवढे दिवस ती इथं राहणार. कोण तिला घरात ना बाहेर काढताय ना त्यांनीच आत्ताच्या आत्ता बाहेर पडायचं. हो हाय का आता चॅनल बी चेंज केलं.